थोरात कारखाना निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी विरोधकांनी घेतलाय हा निर्णय. संगमनेर सहकारी कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील 2000 सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसल्याच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात प्राप्त झाल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेऊन यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे आणि वसंतराव गुंजाळ, संतोष रोहम यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले की संगमनेर कारखान्याची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यासाठी गटांमध्ये बैठक होऊन प्राथमिक तयारी सुरू केली होती. तथापि मतदार यादीमध्ये असलेल्या त्रुटी अतिशय गंभीर आणि सहकारी संस्थांच्या कार्यप्रणालीला हरताळ फासण्यासारख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. कारखान्याचे 2000 सभासद मयत आहे. या मयत सभासदांच्या वारशांची कोणतीही नोंद कारखान्याने केलेली नाही. विशेष म्हणजे मयत सभासदांपैकी 3% सभासद हे आम्हाला मानणारे होते. सहकारी चळवळीत राजकारण नको ही आमची भूमिका आहे. मात्र कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा कुठेही विचार केला नाही. हे सहकार चळवळीमध्ये अभिप्रेत नसल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे काम सुरूच राहणार असून सभासद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही व्यक्तिगत त्रास आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये हीच आमची भूमिका असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले. केवळ निवडणुकीसाठी निवडणूक करणे योग्य नाही. विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने दिलेला कौल विकासासाठी अजून त्याचा आदर करून आम्ही काम सुरू केलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय ताकदीने लढविण्याचा निर्धार करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार मात्र कार्यकर्त्यांनी केला असल्याचे पत्रकात शेवटी सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहिल्यानगर.